जातोय आतमध्ये किचनमध्ये आणि जिथे आरोला त्यांनी बसवलंय ते पण मी बघणार. चला. हे प्रेक्षकांना वाटेल की मी माझ्या घरच्या समस्या तुमच्यासमोर का मांडतोय? कारण ज्या माझ्या घरच्या समस्या आहेत, त्याच तुमच्या घरच्या समस्या आहेत. आता हे मशीन, हे जाऊ दे याचा ब्रँड कुठला आहे तो. पण ह्या मशीनला बसून जवळपास एक 10-15 वर्ष झाली असतील. माझा मंथली खर्च मेम्ब्रेन काय खराब होणं, मेम्ब्रेनच ना? हो, आरो मेम्ब्रेन. हां, तर ते साधारणतः 3,500-4,000 कधी-कधी खर्च. वर्षाला खर्च येतो. आता इथे तुमचं इन्स्ट्रुमेंट कसं काम करतं? ह्याच्यामध्ये हे जगातलं पहिलं वॉटर कंडिशनर आहे की जे कोणीतरी आरोसाठी बनवलंय. ओके. त्याच्यामध्ये How does it work? त्यामध्ये ह्यामध्ये पण पुन्हा तेच आहे, इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज तयार होतात हां. त्याच्यामध्ये हां. आणि त्या ह्याच्यातनं ह्या पाईपावरून जातात. याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही. बघा हा पाईप ओवून घेतलाय. हा इन्स्टॉल करायला फक्त अर्धा मिनिटाचा वेळ लागतो. ओके. आणि यातनं पाणी गेलं. आता तुमच्या प्रे फिल्टरमध्ये स्केलिंग होणार नाही, तुमच्या सेडिमेंट फिल्टरमध्ये होणार नाही, आरोमध्ये होणार नाही, सोलर बॉलमध्ये होणार नाही. आणि आता एक आत्ताच लावलंय आपण. 1 तासामध्ये जर बघितलं ना तर या पाण्याची चव आता गोडसर होते. कारण जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत ना, ते निष्क्रिय झाल्यानंतर तुमच्या टेस्ट बडला पण इफेक्ट करतात. आणि ती होतं. हा म्हणजे एकदम रेग्युलर अनुभव आहे, की पहिला म्हणजे सर ते मेंटेनन्स पुढची गोष्ट आली. पाण्याची चव गोड झाली त्यामध्ये. आणि मगाशी आपण ज्यांच्याशी बोललो होते सुहास मोहन काळे. ते मला महत्वाचं आहे. हे सगळं करण्याच्या आधी आपण सुहास काळेशी बोललो. ते कोण आहेत? ते राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत. मी त्यांच्याशी बोललो. हो. त्याच्यानंतर आपण कोणाशी बोललो? ते चवंडीचे शिंदे. हां, सचिन शिंदे त्यांच्याशी बोललो. जे त्यांनी 11-12 एकर मधली 1 एकर 100% शारपट जमीन रिकव्हर केली. आणि वॉज सो हॅपी. हो. सचिन शिंदे जो शेतकरी आहे, मी त्याला हाच प्रश्न विचारला. माझं पण 2 एकरचं क्षेत्र हे शारपड आहे. तर त्याच्याच संदर्भामध्ये पण यांना मी बोललो आणि मी पुन्हा त्यांना सगळ्यांशी संपर्क साधून त्यांचं मत काय ते जाणून घेतलं. यांच्याकडचे 7,000 शेतकरी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. सो इथे एक अडॅप्टर आहे आणि हे तुमचं इन्स्ट्रुमेंट युनिट आहे. आता हे महागडं असणार? नाही, हे अजिबात महागडं नाहीये. हे जेमतेम सगळं पोस्टल चार्जेस वगैरे पकडून ₹1,800 पर्यंत पोहोच येतं.